चला तर आज बनवूयात साऊथ इंडियन स्टाईल चिकन बिर्याणी। ही रेसिपी ज्यादा केरळात बनवली जाते आणि 12 वर्ष आधी आम्ही केरळमध्ये राहत होतो आणि तिकडेच आम्ही सगळ्या गोष्टी शिकलेल्या आहोत। तिथलं कल्चर, लँग्वेजेस, रेसिपी सगळं आता आम्हाला जमतं। व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने पहिल्यांदा कांदा भाजून घ्यायचा, तो भाजून झाल्यानंतर थोडंसं टोमॅटो टाकायचा आहे, ते भाजते तोपर्यंत तिकडे आपल्याला मसाला करून घ्यायचा। मिरची, आलं लसूणची पेस्ट त्याच्यामध्ये टाकायचं। कांदा एकदम व्यवस्थित भाजायला हवा तोपर्यंत की चिकन मध्ये थोडंसं मीठ आणि हळद टाकून व्यवस्थित हलवून थोडंसं साईडला ठेवायचं आहे। जेव्हा सगळा कांदा भाजून होतो ना तेव्हा आपल्याला ते चिकन टाकून घ्यायचं, मिक्स करून घ्या। इथे आपल्याला मसाले भाजून टाकायचे, 2 चमच चिकन मसाला, लाल बुका टाकायचं, लाल तिखट, त्यानंतर ना धने पावडर टाकायचं। ते व्यवस्थित भाजून झाल्यानंतर मग आपल्याला चिकन मध्ये ऍड करायचे। पुन्हा ते मिक्स वगैरे करा, चिकनला व्यवस्थित शिजू द्या। आमची एवढी ही फेवरेट रेसिपी आहे ना, आम्ही गेले कितीतरी वर्षापासून ही नेहमी ट्राय करत असतो। दुसरी कोणतीही डिश आम्ही स्किप करू शकतो, पण हे आमचं महिन्यातून एकदा तरी असतं। भात बनवण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला तूप घ्यायचं, त्याच्यामध्ये 1 ते 2 कांदा टाकायचा आहे। व्यवस्थित भाजल्यानंतर ना मी दाखवलेल्या पद्धतीचे जे मसाले आहेत व्हिडिओमध्ये आपल्याला दिसतात ते तेवढ्या क्वांटिटीमध्ये घ्यायचं आहे आणि ते भाजायला टाकायचे कुकरमध्ये। हे जवळपास अंदाजे 5-6 व्यक्तीसाठी आपण जेवण बनवत आहोत। हे मसाला एकदा का भाजले की त्याच्यामध्ये पाणी टाकायचं। इथं मी ना 2 तांबी भाताला 3 तांबी पाणी घातलेलं। आपण युजली 4 घालतो, पण हे थोडेसे तुम्हाला सुटसुटीत भात हवे असतील ना तर कमी टाकायचं आहे। वरती मी तांब्याचं माप पण दाखवते। एकदा का पाणी उकळलं की ते बंद करायचं आणि तुमची शिट्ट्या घेऊन घ्यायच्या आहेत। गार्निशिंगला थोडंसं वरून कोथिंबीर टाकायचं आहे आणि त्यानंतर आपण कोशिंबीर म्हणजेच रायता बनवायला घ्यायचा आहे। नॉर्मल आपली जी रेसिपी आहे ना तीच फॉलो करायची आहे। इथे आपलं जेवण पूर्णपणे कंप्लीट झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की भात किती मस्त झालेलं, एकदम सुटसुटीत पण झालेला आहे आणि खायलाही सॉफ्ट एकदम वाटतो। तुम्ही भात सेपरेट पण खाऊ शकता किंवा ग्रेव्ही सोबत मिक्स करून बिर्याणी टाईप खाऊ शकता। वाट बघायची नाही, पटकन गरम आहे तोपर्यंत खायला बसायचं। मस्त असं ताट सजवायचं आणि बुक्का पाडायचा। तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा।